रामदास आठवलेंनी भाजपला चांगलंच टेन्शन दिलंय। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आरपीआयला राज्यातील 2 लोकसभा मतदारसंघ हवेत आणि आरपीआय कडून तसं निवेदन चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेलं आहे। आरपीआयला कोणते 2 मतदारसंघ हवेत आणि भाजप आरपीआयची ही मागणी मान्य करेल का, पाहूयात या प्रश्नांची उत्तरं देणारा हा रिपोर्ट। लोकसभा निवडणुकांचं वर्ष आता सुरू झालंय। त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। कोणत्या मतदारसंघातून लढायचं हे सुद्धा जवळपास निश्चित झालंय। आरपीआयने देखील राज्यातील 2 लोकसभा मतदारसंघातून लढण्याचं निश्चित केलंय। शिर्डी आणि सोलापूर या 2 जागा आरपीआयला सोडाव्यात यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंना आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी निवेदन दिलं। निवेदन देऊन आरपीआयने शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघात लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। महाराष्ट्रामध्ये एक शिर्डीमध्ये लढण्याची माझी इच्छा आहे आणि दुसरी काही जागा विदर्भातली किंवा कोणती जागा मिळू शकेल तर ती चर्चा करून त्याच्यातून मार्ग करता येऊ शकेल। पण रिपब्लिकन पक्षाला एकदम डावलू नये, रिपब्लिकन पक्षाला 2 तरी जागा द्याव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी हे विद्यमान खासदार आहेत, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार म्हणून 2019 मध्ये निवडून आले। या पार्श्वभूमीवर विजयी झालेल्या जागा भाजप आणि शिवसेना सोडेल का हा प्रश्न निर्माण झालाय। 2009 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात रामदास आठवलेंचा पराभव झाला होता, त्यामुळे याच मतदारसंघात जिंकून येण्याची रामदास आठवलेंची इच्छा लपून राहिली नाही। परिणामी भाजप काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। श्री रामदास आठवलेजींचा पक्ष, जोगेंद्र कवाडेंजींचा पक्ष आणि इतर आमचे मित्र पक्ष असे एकत्रित प्रत्येक जिल्ह्यात 14 तारखेला आम्ही एकत्रीकरण करतोय आणि स्पष्ट दिशा त्यामध्ये होईल। आता कोण उभा राहील हे महत्त्वाचं नाही। महायुतीत भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट यांच्यासह आरपीआयचा देखील समावेश आहे। आता आरपीआयने मागणी केलेले दोन्ही मतदारसंघ भाजप आणि शिवसेनेच्या ताब्यात आहेत। परिणामी रामदास आठवलेंची मागणी भाजप कशा प्रकारे मान्य करणार याकडे आरपीआयच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅपिंग प्रकरणी